नमस्कार. सत्यपरिचितमध्ये मी इरफान सैद आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मीरा रोडमध्ये गोमांस विक्रीच्या घटना गेल्या अनेक वर्षांपासून घडत आहे आणि आता घडली 4-5 दिवसांपूर्वी देखील एक अशी घटना घडली होती आणि त्यानंतर या ठिकाणी मीरा रोडचं जे माहोल आहे ते खराब झालं होतं, वातावरण खराब झालं होतं. कारण की असं काही जेव्हा घटना घडते त्यावेळी विश्व हिंदू परिषद असेल किंवा जे हिंदुत्ववादी संघटना असतील, बजरंग दल असेल, अशा संघटना या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप करत असतात. त्यामुळे इकडच्या नागरिकांना नाहक त्रास होतो. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर त्यांनी एक असा अतिशय छान असा निर्णय घेतलाय की मीरा रोडच्या कुरेशी समाजाने या ठिकाणी गोमांस विक्री करण्यावर पूर्णतः बंदी केली आहे आणि जर कोणी गोमांस विकत असेल आणि जर असं काही भेटलं तर त्याला समाजाबाहेर काढण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. कुरेशी समाजाने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे या ठिकाणी आज मीरा रोडमध्ये हैदरी चौक या ठिकाणी आले होते आणि त्यांनी या समाजाचं ज्यांनी निर्णय घेतलाय त्यांचं पुष्पगुच्छ व गाय आणि वासूची प्रतिमा भेट देऊन त्यांचं स्वागत केलं आहे. या सर्व संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काय म्हटलंय ते जाणून घेऊया. सर्वप्रथम या नयानगरच्या आमच्या काही मुस्लिम बांधवांचं कौतुक करायला या ठिकाणी आलोय. त्यांना पुष्पगुच्छ मी दिला आणि गायीची प्रतिकृती भेट दिली की आमच्या समाजामध्ये गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला आहे, गोमातेला पूजलं जातं. मी परवाच्या दिवशीच एका कार्यक्रमामध्ये 101 गायी ह्या धाराशिवच्या शेतकऱ्यांना भेट दिला, कारण गोदान आमच्याकडे फार पवित्र दान म्हणून मानलं जातं. आणि मी एक व्हिडिओ काल बघितला की नयानगरचे काही मुस्लिम आमचे बंधू एकत्र आलेत आणि त्यांनी जे गोमांस विक्री करणारी लोकं आहेत किंवा जे गोहत्या करणारी लोकं आहेत त्यांच्या विरोधामध्ये ते रस्त्यावर उतरले. पोलिसांच्या पद्धतीनं तर पोलीस कारवाई करतीलच, परंतु त्यांनी हे सुद्धा सांगितलं की पोलिसांची कारवाई करतील, परंतु आमच्या कम्युनिटीला जर काही लोक बदनाम करत असेल तर आम्ही बिलकुल त्यांना माफ करणार नाही, त्यांना कम्युनिटीच्या बाहेर काढू इथपर्यंत ते बोलले. तेव्हा आम्हाला अभिमान आहे. आम्ही ज्या पद्धतीनं गोमातेचा आदर करतो तसाच जर आदर सगळे ही लोक करत असेल तर आमच्या दृष्टीनं फार महत्त्वाची गोष्ट आहे. गोमातेला राज्यमाता देण्याचा दर्जा देण्याचं काम मीरा भाईंदरमध्ये येऊन स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. त्यामुळे ज्या गोमातेचा मान सन्मान आम्ही करतोय त्याच गोमातेचा मान सन्मान जर ही सगळी मंडळी करत असेल तर त्यांचं कौतुक करणं, त्यांचं स्वागत करणं. मी ह्या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य समजतो. महाराष्ट्र शासनाचा मी मंत्री आहे, कारण केंद्र शासन आणि राज्य शासनाचे जे नियम आहे त्यामध्ये गोहत्या हे कायदेशीरदृष्ट्या बंदी असताना ह्या परिसरामध्ये अशा प्रकारचे काहीतरी चुकीचे कामं होत होती आणि त्याला विरोध म्हणून ही मंडळी रस्त्यावर उतरली. मी त्यांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. त्यांना मी हेही सांगितलं की फक्त कालच्यापुरतं बैठक घेऊन थांबू नका, भविष्यामध्ये ह्या कधी चुका होणार नाही ह्याची काळजी तुम्ही घ्या. तुमचं जे मंडळ आहे, तुमचं जे पथक आहे ते एकत्रितपणे असं जर कुठेही काही गोहत्या होत असेल, गोमांस विक्री होत असेल, तुम्ही ताबडतोब पोलिसांना कळवा आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा. सर, काही नेते आहेत तिथे बाहेरून येतात, भाडकाव भाषण करतात आणि मीरा भाईंदर शहराचं नाव. ठीक आहे, आता मला असं वाटतं की बघा, असेच जर विचार सगळ्या आमच्या मुस्लिम समुदायातील आमच्या ह्या लोकांनी जर विचार केले तर मला नाही वाटत मीरा भाईंदरला येण्याचं कोणी धाडस करेल. मीरा भाईंदर शहर नेहमी शांती आणि शांतता प्रिय शहर आहे. या शहरामध्ये कोणी किती येऊन भडकाऊ भाषणं केली तरी लोक काही त्यांच्या भडकाऊ भाषणाला बळी पडत नाही आणि शेवटी मत आहे सगळ्यांचं, आपापलं मत व्यक्त करत असतात. लोकांना जे करायचं ते लोक करत असतात, परंतु मीरा भाईंदरच्या शहरातील जनतेला शांतता हवी आहे. जे शांतता राखण्याचं काम आमची ही सगळी मंडळी करत आहेत. धन्यवाद. यापूर्वी देखील मीरा रोडमध्येच गाईला गोमातेचा जे दर्जा देण्यात आला होता ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आला होता आणि याची घोषणा मीरा रोडमध्येच गेल्या वर्षी झाली होती. आणि याच पार्श्वभूमीवर आता या ठिकाणी मीरा रोडमधील कुरेशी समाजाने देखील गोमांस विक्री करण्याबाबत विरोध केला आहे आणि असं जर कोणी केलं तर त्याबद्दल त्यांनी कठोर पावले उचलले. या सर्व संदर्भात कुरेशी समाजाचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया. मराठीत कोण बोले तुमच्या दादा, काय सांगाल? वारंवार मीरा भाईंदर शहरामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची कामं होतात. तुम्ही आज चांगलं कौतुकास्पद काम केलेलं आहे आणि तुमच्या कामाचे आज एवढी चांगली पद्धत आहे की स्वतः परिवहन मंत्री आलेत आणि तुमच्या त्यांनी आभार मानले, तुम्हाला शुभेच्छा दिल्यात. काय सांगाल? आम्ही त्या दिवशी ते 10 तारखेला ते झालं, ते दुबे साहेब येऊन काहीतरी बोलले आणि त्याच्यानंतर ते आपल्या मस्जिदचा भोंगा काढलेला. तर त्याच्यानंतर आम्ही काय डिस्कशन केलं, आपली एक कमिटी आहे खिदमत खल्क म्हणून, ते आम्ही डिस्कशन केलं. असं पद्धतीचे काम इथे होतात, इलिगल मांस विक्री. आम्ही ते मांस विक्रीच्या खिलाफ ते कारवाई करणार
आणि त्याच्यानंतर आम्ही ते सगळं तर व्यापारीला दुकानचे ते लोक आहे त्यांना तर बोललं की ह्या पद्धतीत तुम्ही काम केल्यानंतर आम्ही तुमच्यावर कारवाई करणार. ही तुमची कारवाई आता ह्या दिवसापुरती असेल की ही पुढेही चालू राहील? पुढेही चालू राहील. आमचं ते ग्रुप जे आहेत याच्यावर नक्की कारवाई करणार आणि बघितणार काय ते आपल्याकडे नयानगरमध्ये काय प्रॉब्लेम असेल तर आम्ही बघू. तर नक्कीच हा मीरा भाईंदर विशेषतः हा नयानगर पट्टा हिंदू मुस्लिमाच्या वादासाठी खूप चर्चेमध्ये आला होता. जे अशी वाद घडवणारे लोक आहेत त्यांना काय संदेश द्याल? ते संदेश आपला ते स्पष्ट आहे. आम्ही हिंदू मुस्लिमचं जे काम लोक करतात त्यांच्या काय ते रोटी शिकण्याचं काम आहे. आम्ही बोलतात आम्ही हिंदू मुस्लिम भाई सारखं आहेत. इथे लोक हिंदू पण राहतात, मारवाडी पण राहतात. ते लोक आम्ही तुम्ही इथे बघा, इथे मारवाडीची दुकान आहे, सोनारची दुकान आहे, लोक आहे इथे हिंदू, त्यांचे किराणाची दुकान आहे. ते आपल्या भाई सारखं राहतात इथे. आम्ही त्यांच्याशी बोलतो की हा ईद मध्ये तुम्ही या, दिवाळीमध्ये आम्ही त्यांच्या घरी जातात. तो आपला तेच मत आहे, तुम्ही आम्हाला भाई समजून आमची व्यवस्था करा आणि मी तुमच्या सोबत आम्ही आहेत. तो नयानगर तुमच्या सोबत आहे. हिंदू मुस्लिम एकच आहे.